नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मॉम्स किचनमध्ये तुमचं मनापासनं खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पनीर लबाबदार. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. खूपच छान असे ही रेसिपी आहे. एक कढाईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 2 तेजपत्ता आणि थोडं दालचिनीचा तुकडा आणि 2-4 हिरव्या मिरच्या आणि 3 मोठे कांदे असे रफली चॉप करून मी इथे भाजून घेत आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घरीच हे पनीर लबाबदार बनवाल तर माझी 100% गॅरंटी आहे की रेस्टॉरंटचे पनीर लबाबदार तुम्ही खाणार नाही. इथे मी 10-12 पाकळ्या लसणाचे टाकलेले आहेत आणि हेही आपण आता इथे परतून घेणार आहोत. आणि ह्यात आपण असे 3 मोठे लाल टमाटर घेऊन छान असे कापून घेतलेले होते. मी आता हे इथे टाकत आहे. हेही आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा इथे आता आपण इथे 10-12 असे काजू टाकत आहोत आणि एक छोटी वाटी असं आपण इथे टरबूजचे बिया टाकत आहोत. ह्याच्याने जी ग्रेव्ही आहे क्रीमी आणि एकदम असं टेस्टी, खूप छान असं ही ग्रेव्ही बनते. आपण इथे थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे. ह्याने कांदा आपला लवकर लाल होतो आणि टोमॅटोही लवकर सॉफ्ट होतात. अशा प्रकारे आपण हा ग्रेव्हीचा मसाला परतून घेत आहोत. आणि इथे कोथिंबीरचे आपण दांड्या, थोडे 5-6 दांड्या टाकलेले आहेत. आणि इथे आपण आता हे तेजपत्ता काढून घेऊया आणि दालचिनीही आपल्याला यातून काढून घ्यायची आहे. त्याचा ॲरोमा सगळं हे मसाल्यामध्ये उतरल्यामुळे आपण इथे दालचिनी काढून घेत आहोत. हे बघा, हे आपण इथे थोडंसं पाणी टाकूया आणि छान असं परतून घेऊया. आपल्याला टोमॅटो सॉफ्ट करायचा आहे. आता आपण हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि एका पॅनमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि पनीर क्यूब्समध्ये आपण इथे कट करून घेतलेले आहेत. आणि हे इथे आपण इथे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण टाकत आहोत. अशा प्रकारे आपण हे पनीर घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायची आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि छानपैकी आपल्याला हे लालसर पनीर भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत. बघा, असं आपण इथे छान असं पनीर तळून घेत आहोत. मंडळी, जर तुम्ही इथवर हा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. धन्यवाद. आता हे आपण जो कांदा टोमॅटो भाजून ठेवलेला आहे त्याची मस्त असं पेस्ट करून घेऊया. फाईन पेस्ट आपल्याला ही बारीक, अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, असं छान ही पेस्ट झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये पनीर टाकूया. पनीर आपल्याला जास्ती घ्यायचं नसून 1 मोठा चमचा पनीर आणि 2 मोठे चमचे आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे. आणि आपण इथे बारीक कापलेला
कांदा टाकूया। अशा प्रकारे आपण इथे छान हा कांदाही परतून घेऊया। थोडी लेंदी प्रोसिजर आहे, पण खायला एकदम भन्नाट लागते। तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, अशा प्रकारे आपण इथे कांदा थोडंसं लालसर झालेला आहे आणि इथे आता आपण बारीक चॉप केलेले टोमॅटो टाकणार आहोत। 2 मोठे टोमॅटो मी घेतलेले आहेत। अगदी बारीक आपल्याला चॉप करायचं आहे आणि हे आपल्याला इथे छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे थोडंसं मीठ टाकूया। प्रत्येक वेळेला आपण इथे थोडं अंदाज घेऊन आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हे झाकण लावून आपण 2 मिनिटं ठेवूया। हे बघा, असं मस्त हे छान असं सॉफ्ट होत आलेलं आहे। आता आपण इथे टाकणार आहोत सुके मसाले। जिरं पावडर टाकले 1 चमचा आणि इथे मी धणे पावडर 1 चमचा आणि 2 चमचे तिखट। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त इथे तिखट टाकू शकता। हे बघा, हे आपण मस्त असं परतून घेऊया तेलात। आणि इथे मी आता 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे। हे बघा, आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता हे आपलं वाटण आहे जो कांदा टोमॅटोचा, तो आपण याच्यात टाकून देऊया आणि छान असं हे दोन्हीही आपण इथे मिक्स करून घेऊया। आपल्याला इथे आता थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे। कधीही मसाल्याची भाजीमध्ये आपण कोमट किंवा गरम पाणीच टाकतो, त्याच्यामुळे इथे मी आता थोडंसं गरम पाणी टाकत आहे। आपल्याला ही ग्रेव्ही एकदम जाड किंवा एकदम पातळ अशी नाही बनवायची आहे। हे मीडियमच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। बघा, अशा प्रकारे आपण अजून थोडं मी पाणी ॲड करते। बघा, मस्त क्रीमी अशी ग्रेव्ही, खूपच छान अशी तोंडात छान लागते अशी। इथे बघा, मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आधी पण आपण टाकलेलं आहे, त्यानुसारच अंदाज घेऊन तुम्ही मिठाचा वापर करा। छान आपण इथे हे मिक्स करून घेऊया। आता आपण हे झाकण लावून 3 मिनिटं स्लो गॅसवरती, स्लो फ्लेमवरती आपण हे बघा ठेवलेलं होतं। असं मस्त तेल सुटलेलं आहे। छान एकदम ग्रेव्ही अशी मस्त झालेली आहे। आणि आता आपण इथे टाकणार आहोत फ्राय केलेले पनीर। वाव, बघा किती छान दिसतं, मस्त एकदम दिसायला जसं आहे त्याच्यापेक्षाही छान हे टेस्ट आहे याची। खूपच छान असं
अफलातून खतरनाक एकदम ही पनीर लवाबदार बनलेली आहे। तर याची एक सिक्रेट आहे पुढे बघा, सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे हे आहे ते सिक्रेट। इथे आपण जे आपण पनीर घेतलेलं होतं त्यातलं 2 पीस आपण पनीर बाजूला ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यात खिसून टाकत आहोत। ह्याच्याने ग्रेव्हीला खूपच छान टेस्ट, क्रीमीनेस आणि खूप अफलातून भन्नाट ही पनीर लवाबदार लागते। एकदा नक्की तुम्ही करून बघा गाईज। असेच छान छान पदार्थांची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन। असेच तुम्ही मला प्रोत्साहन द्या। मनापासून तुम्हा सर्वांचं धन्यवाद। असेच छान छान पदार्थ खात राहा, नेहमी हसत राहा, आनंदी राहा। थँक यू, बाय बाय, टेक केअर। वाव, बघा काय मस्त ही पनीर लवाबदार, खरंच खूप छान आहे। खूपच आमच्या घरी पण सर्वांना खूप आवडलेली आहे। तुम्हालाही नक्की आवडेल, करून बघा। बाय।